संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे। राज्यभरामध्ये या महाराष्ट्र दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम योजले जात आहेत। 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। या मागचा इतिहास म्हणजे 26 नोव्हेंबर 1956ला संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळण्यात आली होती। राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्रापासून मुंबई वगळण्याचा निर्णय घेतला। मुंबईमधील सर्व जनतेने आणि विशेष म्हणजे कामगारांनी फ्लोरा फाउंटन या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले। सरकारने या आंदोलनाचा निषेध म्हणून पोलिसांकडून या आंदोलकांना लाठीमार करण्यात आला। तरी आंदोलकांनी आपल्या निर्णयावर ठाम ठेवून मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा जोर वाढवला। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी पोलिसांना लाठीमार करण्यासोबतच आंदोलन आवरले नसल्यास गोळीबार करण्याचे आवाहन केले। घेतलेल्या निर्णयामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला। या गोळीबारामध्ये जानेवारी 1956 पर्यंत तब्बल 105 कामगारांचा मृत्यू झाला। या संयुक्त मुंबईसाठी कामगारांनी आपले रक्त सांडवले। या आंदोलकांनी तरीही माघार घेतली नाही, मोठ्या प्रमाणात आपले आंदोलन सुरूच ठेवले। या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारने नमतं घेत 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि या महाराष्ट्रामध्ये मुंबईला सहभागी करून घेण्यात आले। तेव्हापासून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच 1 मे हा महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अशा 105 सैनिकांच्या बलिदानाला त्रिवाद अभिवादन करून आपण आज हा महाराष्ट्र दिन इथे साजरा करत आहोत। संबंध महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रवासी मोठ्या अभिमानाने म्हणतात, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी दूर नाद गुंजला महाराष्ट्र माझा। अशा महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना खूप खूप शुभेच्छा।